स्वामी देवा, अहो कागदांना वाळवी कशी काय लागली? सुंदरे, कागद वरून जरी मजबूत वाढत असला तरी एकदा का त्याला वाळवी लागली की अहो, एवढ्या रागात का काढताय चित्र? काय झालं? का ओरडताय? अहो, हे काय काढलंय तुम्ही? एकदा बघा तरी. हे कसं शक्य आहे? आत्ताच तर चित्र काढायला घेतलं ना तुम्ही, अचानक वाळवी कशी लागली? अरे देवा, ही तर आतूनच खात गेली आहे. अहो, तिकडे बघा. अचानक घराला वाळवी कशी लागली? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. अगं, आपला मुकुंदा चांगला चित्रकार नाहीये. त्या कुणा मुलीकडून तो वारंवार चित्र घेऊ शकणार नव्हता. म्हणून मी स्वतः चित्र काढायला सुरुवात केली होती आणि मुकुंदाच्या पापाचं ओझं उचलण्याचा प्रयत्न करत होतो ग. पण हे चित्र काढताना हा अनुभव, नदी, हा कसला संकेत असेल ग? घराला वाळवी, चित्राला वाळवी, हे काही उगाच घडत नाहीये. हा, बरोबर आहे तुझं. वाळवी दिसत नाही सुरुवातीला, आतूनच खात जाते. जशी आपली चूक, जसा हा आपला खोटेपणा. आपल्याच घरात, आपल्याच संस्कारात काहीतरी पोखरत गेलंय का? बरोबर आहे तुझं. मी मायेपोटी डोळेझाक केली आणि ही वाळवी वाढतच गेली. हा काही इशारा असेल का? हो, असेलही कदाचित. स्वामी, लवकर संकेत ओळखा, नाहीतर आता घराला वाळवी लागायला सुरुवात झाली आहे. लवकरच तुमच्या आयुष्याला वाळवी लागेल. तुमच्यामुळे निष्पाप अंबिकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. शिवर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. अहो, आपण स्वामींना सगळं स्पष्ट सांगायचं. हा, ते कितीही रागवले तरी त्यांना सगळं खरं सांगायचं. हो, आधीच खूप उशीर झालाय. तर सत्य लपून उपयोग नाही. चल. अंबिका, निरंजन, काय कुठे निघाला तेवढ्या घाईने? स्वामींनाच भेटायला चाललोय. स्वामींना? तुम्हाला माहिती नाहीये का? स्वामी स्थानावर नाहीयेत, बाहेरगावी गेलेत. आणि एकदा का ते बाहेरगावी गेले ना की 2-4 दिवस काही येत नाहीत ते. अरे बापरे, खरंच? हा, नाही म्हणजे काही महत्वाचं काम होतं का स्वामींकडे?
हो म्हणजे तसं थोडं महत्वाचंच होतं. हो मग मला सांगू शकतेस तू महत्वाचं काम? नाही ते आम्ही स्वामींशीच बोलू. बरं ठीक आहे मग स्वामी परत आले ना स्थानावर की तुम्हाला येऊन सांगते मी. हा जोवर हा मुकुंद त्या बुवाशी बोलत नाही ना तोवर काही तो राजाकडे जाणार नाही. मुकुंदाचं हे गुपित आम्हाला कळलंय आता. मुकुंदाकडून काहीतरी उकळता येईल. सत्यापेक्षा संधी मोठी असते. ज्याला वापरता येतं त्याच्यासाठी. निरंजन, बाबा तुम्ही इथे? माझं ऐका, स्वामींची भेट होण्याची वाट पाहत बसू नका. स्वामींना सगळं ठाऊक आहे. तुम्ही थेट राजेसाहेबांकडे जा आणि ते सांगायचे सांगून टाका. बाबा तुम्हाला कसं कळलं? मला हे सगळं माहिती आहे आणि ते महत्वाचं नाही आहे. तुम्ही जा बरं राजेसाहेबांकडे आणि सांगून टाका सगळं. बाबा पण स्वामींशी न बोलता थेट राजांकडे जाणं योग्य वाटत नाहीये. हे बघ, योग्य वेळी योग्य गोष्ट न करणं, त्या गोष्टीला विलंब करणं म्हणजे चूक वाढवणं असतं. जा बरं. ए बाबा अरे काय शिकवताय तुम्ही यांना? स्वामींचं ऐकायचं नाही हा? म्हणजे त्यांचा आशीर्वाद घ्यायचाच नाही, त्यांचा अपमान केल्यासारखं आहे. असं काही शिकवू नका या मुलांना तुम्ही, कळलं का? मला एक सांगा, समजा एखाद्या बकरीला जंगलातून वाट काढायची असेल तर ती कुणाचं ऐकेल? हत्तीचं की कोल्ह्याचं? हत्तीचं. बरोबर, कारण कोल्हा म्हणजे लबाडी, तो लबाडीच करणार. आणि लबाडाचा सल्ला कधी घेऊ? लबाडाचा म्हणजे मी लबाड आहे हा? असं म्हणायचंय? काय 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 लबाडी केली मी? असे आरोप माझ्यावर केलेले चालणार नाही तर मला अजिबात. हा कळेल सगळं. या माझ्या बरोबर. ही विहीर फक्त पाण्याची विहीर नाही, ही मनाची विहीर आहे. ज्याच्या मनात लबाडी नसते त्याने जर का या विहिरीत डोकावून काही बोललं तर त्याला त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो. मात्र मनात लबाडी असेल तर प्रतिध्वनी ऐकू येत नाही. मी स्वतः स्वामी भक्त आहे आणि स्वतः स्वामींनी या विहिरीबद्दलची माहिती मला सांगितली आहे. या विहिरीचं महत्व सांगितलंय. आपण करून पाहू. ए असं कुठे असतं हा? विहीर विहीरच असते. विहिरीत ओरडलं की आवाज परत येतोस. आणि हो, हे सगळं सांगायला तू काय स्वामी आहेस का? हा करून बघू. हा अंबिका, निरंजन, सत्य बोलायला घाबरू नका. राजाकडे जा. अंबिका, निरंजन, सत्य बोलायला घाबरू नका. राजाकडे जा. अहो प्रतिध्वनी. आता तू बोल. हो बोलते. निरंजन, अंबिका, स्वामींना विचारल्याशिवाय कुठेही जाऊ नका. निरंजन, अंबिका, स्वामींचा सल्ला घेतल्याशिवाय राजे साहेबांना भेटू नका. अगं विहिरी, बहिरी झालीस का? अगं काहीतरी बोल ना, बोल. ए ऐकते का गं तू? विहीर कधीच खोटं बोलत नाही. विहीर म्हणजे मनाचं प्रतिबिंब. मन स्वच्छ असेल तर प्रतिध्वनी ऐकू येतो आणि मन जर मळकट असेल तर प्रतिध्वनी ऐकू येत नाही. तुम्ही दोघा सत्य लपवू नका. राजाकडे जा. काय ते खरं सांगा. सत्य उशिरा सांगितलं तर चालेलही एक वेळ, पण ते लपवलं तर पाप लागेल. जा तुम्ही. येतो मी.
मला काहीच कळत नाहीये, काय करायचं? बाबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितले, पण निरंजन, अंबिका, अहो तुम्ही कसं त्या बाबाच्या नादी लागताय? मी सांगते ते ऐका तुम्ही आधी स्वामींकडे जा, स्वामींचा सल्ला घ्या. काय आहे, त्यांचा सल्ला न घेता तुम्ही राजेसाहेबांकडे गेलात ना, स्वामींचा कोप होईल तुमच्यावर. मला काही नाही बाबा, मी आपलं सावध करण्याचं काम केलं, बाकी सगळी तुमची मर्जी. तुम्हाला जे हवं ते करा. चल येऊ मी. अहो आपण खरंच घाई नाही करत आहे ना? अंबिका, कपिला ताई सांगताय ते अगदी योग्य आहे. कदाचित आपण थांबणंच योग्य ठरेल. यांनी काही घोळ घालण्याआधी आम्हाला आमचा स्वार्थ साधून घेतला पाहिजे. मी आधी स्वामींना जाऊन सांग, तुम्ही या. हा येते. अहो, गावातल्या प्रत्येक प्रतिष्ठित घरातून निमंत्रण येते आता. राजचित्रकार होणं म्हणजे काय असतं ते आता कळतंय. आत्ता गावामध्ये सत्कार होतोय, पुढे राज्यभरात नाव होईल. जगात सत्याचा नाही, यशाचा सन्मान होतो. हो, आता होतोय सन्मान. पण नंतर छी तू बदनामी व्हायला वेळ नाही लागणार. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला आमचं यश बघवत नाहीये का? आणि ही कोणती पद्धत आहे बोलायची? काही नाही, अभिनंदनाचे शेवटचे क्षण आहेत. आनंद घ्या साजरा करून. हो, काय अभद्र बोलताय तुम्ही? अभद्र? कारण अभद्र घडू शकतं आणि त्याचं कारण तुमच्या हातात आहे. मला गुपित कळलंय तुमचं. कसलं गुपित आहे? अंबिका भेटली होती मला. अंबिका राजांना आणि स्वामींना सगळं सांगायला निघाली, पण मी थांबवलं तिला आणि थेट इथे आले तुम्हाला सांगायला. तुम्ही कोणाला काही सांगितलं तर नाही ना? नाही, आम्ही कोणाला काहीही सांगितलं नाही, घाबरू नका. पण काय आहे ना, आमचं तोंड, आता तोंड बंद ठेवायचं असेल तर किंमत मोजावी लागेल. नक्की काय हवंय तुम्हाला? हे सगळं आम्हाला हवं आणि तुमच्याकडच्या पैशाची थैली देखील. आता तोंड बंद ठेवायचं. गप्प राहायचं? कसं गप्प राहायचं? अहो, राजे साहेबांकडून जी बिदागी मिळेल त्यातले 10% आमचे. हे शक्य नाही. शक्य नाही? नाही. कपिले, अगं यांना तर शक्य नाही. मग आता? हा, एक काम कर कपिल, राजांकडे जा, त्यांना ही बातमी दे आणि मग राजे साहेबांकडनं बक्कळ पैसा घ्यायचा मोबदला म्हणून. चला. थांबा. मान्य आहे, तुम्हाला जे हवंय ते आम्ही देऊ. अगं पण मुकुंदराव, हुशार आहे सरस्वती. बर, आता आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. ती अंबिका स्वामींकडे आणि राजेसाहेबांकडे जाणार आहे. त्याच्या आत तिला अडवा. तिचा काय बंदोबस्त करायचा
ते मी बघतो. धन्यवाद. हा, बऱ्याच दिवसांनी एवढा धनलाभ झाला. आता आमचं नशीब आमच्यावर प्रसन्न झालेलं दिसतंय. सत्याला पाहून ही सोनं मिळतात असं म्हणतात ना. पाहूया किती दिवस टिकताय ते सोनं. स्वामी देवा, या कागदी होड्या घेऊन कुठे निघालात? आज काही नवीन लिहिलंय का? स्वामी प्रणाम. तुझ्याचकडे येत होता. स्वामींना कळलं की काय आपलं गुपित? वाट चुकतोयस म्हणलं जाणीव करून द्यावी. दादा पाणी घेऊन ये. ही होडी बुडत का नाहीये? कागदाची आहे म्हणून तरंगते, बुडणार कशी? आणि कधी बुडणार? जेव्हा होडीला छिद्र पडेल आणि त्यात पाणी शिरेल तेव्हा. बरोबर. पाहिलं, याचप्रमाणे तुमच्या मनाला दुर्गुणांचं छिद्र पडलं की आयुष्याच्या होडीत पाणी शिरतं आणि मग ती बुडायला वेळ लागत नाही. तुमच्या मनात दुर्गुण, भीती शिरली आणि दुर्गुण म्हणजे छिद्र. छिद्र वाढलं की पाणी आत शिरतं आणि आयुष्य बुडतं. सांग बरं, होडी भरकटते केव्हा? जेव्हा शिडाची दिशा बदलते आणि नियंत्रण सुटतं तेव्हा. तुमच्या मनावरचा ताबा सुटला की आयुष्याची होडी भरकटते. तुमचं नियंत्रण सुटत चाललंय, वेळीचावर घाला, नाहीतर होडी पुढे. ठीक आहे, सोडी पाळे. बना होडी. सोड. जे तुझं आहे तेच तरंगणार, जे तुझं नाहीये ते बुडणार. तुझ्या हाताने घडलेला, परिश्रमातून जन्मलेला आणि प्रामाणिकपणाने वाढलेलं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. लक्षात ठेव, सत्याला आधारची गरज पडत नाही, ते स्वतः उभं राहतात. आणि खोट्याला आधारची साखळी लागते. हे गळून पडले की सगळं पडतं. दुसऱ्याची होडी चोरून समुद्र पार करता येत नाही. जे तुझं आहे तेच किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं. शिवशंकर शंभा. लक्षात ठेव, सत्याला आधारची गरज पडत नाही, ते स्वतः उभं राहतात. आणि खोट्याला आधारची साखळी लागते. हे गळून पडले की सगळं पडतं. दुसऱ्याची होडी चोरून समुद्र पार करता येत नाही. जे तुझं आहे
तेच किनाऱ्यापर्यंत पोहोचेल हे कायम लक्षात ठेवा. शिव शंकर शंभा. मुकुंदराव, स्वामी देवांचं ऐका. अहो, सत्याचं वजन कमी असतं आणि खोट्याचं ओझ जड असतं. काहीतरी बोध घ्या आता. हा इशारा होता का? इशारा असो किंवा धमकी, आता मी मागे हटणार नाही. कपिलताईंचा अजून काहीच निरोप आला नाहीये. आपल्याला स्वामी भेटतील ना? मला काहीच कळत नाहीये. हो ना, या खोट्याचं ओझं मी अजून सहन नाही करू शकत हो. आपण स्वामींना जे काही असेल ना ते सांगून टाकू. हा, अहो अहो ते चित्र, कुठली? अहो राजवाड्यात पाहिलेली, मी ज्या चित्रांची प्रेरणा घेऊन चित्रकार बनले ती चित्र. मी ज्यांना गुरु मानते ना त्यांचीच चित्र आहेत ही. आपण त्यांना विचारूया का ते एखादं चित्र देतील? दादा थांबा जरा. तुम्ही कुठे चाललाय चित्र घेऊन? नवीन राजमहाल बांधलाय. ही चित्र तिकडेच घेऊन चाललोय लावायला. मला एखादं ह्यातलं चित्र मिळू शकतं का? काय ना की मी मनापासून या चित्रकाराची शिष्य आहे हो. माफ करा ताई, हे राजांच्या परवानगीशिवाय आम्हाला काहीच देता येणार नाही. ह्यातलं एखादं चित्र तरी माझ्या घरात असावं अशी माझी इच्छा होती, गुरूंची आठवण म्हणून. अंबिका, अगं स्वामी कृपा करतील. तुझी आणि तुझ्या गुरूंची भेट नक्की होईल. काळजी करू नकोस. चल चल. चित्र बाबांची आहेत. म्हणजे ही अंबिका बाबांना गुरुस्थानी मानते. जी ही गोष्ट आपल्या कामाची आहे. नक्कीच कामाची. घ्या, तोंडाला काळं पासून घ्या. हे काय बोलताय तुम्ही? याचा अर्थ काय? अर्थ अर्थ अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. शब्द मोडताय तुम्ही. शब्द दिला आणि आता शब्द फिरवताय. आम्हाला माहिती आहे, राजे साहेबांना सगळं सांगायला निघालाय तुम्ही. अरे स्वामींचे भक्त म्हणवता ना तुम्ही आणि दिलेला शब्द मोडता. म्हणूनच म्हटलं तोंडाला काळं फासून घ्या. कारण नंतर जेव्हा लोकांना तुमचा स्वभाव कळणार आहे तेव्हा तेच तुमच्या तोंडाला काळं फासतील. नाही, उलट लोक म्हणतील चुका केल्या पण त्या वेळीच सुधारल्या. अहो मुकुंद भाऊ, चुका स्वीकारणं म्हणजे कमजोरी नाही, तर तीच ताकद असते. आणि हो, स्वामींना सुद्धा याचा अभिमानच वाटेल. पैसे घेतलेत तुम्ही आमच्याकडून, तुम्ही असं मागे फिरू शकत नाही. तुमचे पैसे आम्ही परत देऊ, पण सत्य लपवून ठेवणार नाही. अहो, आणि जर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही तर? जर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही तर हा, तर ना आपल्याला त्यांना आणखी पैशांचा आमिष दाखवावं लागेल. ठीक आहे, तुमचा निर्णय झालाच आहे तर ठीक आहे. पण जरा विचार करा, दिलेले पैसे कमी पडत असतील तर आणखी देतो. जेवढे पाहिजे तेवढे देतो, पण गप्प बसायचं. मुकुंद भाऊ, आमिषाने जे मिळतं ना ते कधीच टिकत नाही, आणि लोभाने जे सुख मिळतं तोच नंतर शाप करतो. आणि हो, आमचं ठरलंय, आम्ही आमचा निर्णय कधीच बदलणार नाही. ओके,
आमचं जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण स्वामींच्या बाबतीत आम्ही कधीही फसवणूक करणार नाही. कारण आम्हाला खात्री आहे स्वामी आमची काळजी घेतील. नीट विचार करा. जर राजेसाहेबांना कळालं तर त्यांचा कोप भयंकर असतो. हा राजेसाहेबांचा जो न्याय असेल तो आम्हाला मान्य असेल, पण स्वामींची प्रतारणा कधीच नाही. सत्य सांगणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते निभावणार. अंबिका, चल. अमिष दिलं, धमकावलं, पण ह्या सगळ्याचा काहीच परिणाम होत नाहीये. आता काहीतरी वेगळं करायला हवं. जर अंबिका राजेसाहेबांकडे गेली आणि तिने त्यांना सगळं सांगितलं तर राजेसाहेब माझ्यावरती राजद्रोहाचा ठपका ठेवतील. मला देहदंड होईल. पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं संपेल. माझं आयुष्य संपेल. नाही, आता एकच पर्याय, यांचं तोंड बंद करायचं कायमच. म्हणजे नक्की काय करणार आहात? स्वामी देवा, काय झालंय? तुमचा चेहरा एवढा गंभीर का? कुणी भक्त संकटात आहे का? संकट गंभीर आहे का? जीव घेणं संकट आहे. मी काय म्हणते सुंदरा मावशी, अहो तो स्वामींचा भक्त ना, मग त्याच्यावर एवढं गंभीर संकट आलंच कसं? तेही इतकं जीव घेणं. कबले भक्तांच्या आयुष्यात जे लिहिलंय ते घडणार. स्वामी, सगळं जर आधीपासून लिहिलेलंच आहे तर मग एवढी रोजची सेवा, नामस्मरण, भक्ती याचा उपयोग तरी काय? हे घे, याच्यावर डोकं ठेव. चाळी पानं. स्वामी, अहो यात तर माझी जन्मपत्रिका लिहिली आहे. ज्योतिषी जसा लिहितो ना, अगदी तशी. जन्म आषाढ शुद्ध नवमी, सोमवार, अनुराधा नक्षत्र, द्वितीय प्रहर, करंजे गावी देशस्थ ब्राह्मण कुळात गोविंद पंत आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी कन्येचा जन्म झाला. त्या दिवशी दुपारच्या सुमारास आकाशात ढग दाटले होते. घराच्या अंगणात तुळशी पाशी दिवा तेवत होता. स्वामी, अहो हे तर सगळं माझ्या आईने मला सांगितलं होतं. अगदी तसंच लिहिलेलं आहे यात. हे सगळं खरं आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं यात लिहिलेलं आहे. यात तुझं भविष्य आहे, तुझी कुंडली आहे, विधी लिखित आहे. म्हणजे पुढे जे घडणार आहे ते यात लिहिलेलं आहे. आणि इकडे दिवाई. कपले सगळं सुलास पाहता येणार नाहीये. हे नियतीच्या नियमांच्या विरोधात आहे. तुझ्यावर कृपा म्हणून आम्ही तुला केवळ एक पान दाखवू शकतो आज. स्वामी, दाखवा.
दाखवा ना. मला पाहायचंय त्या पानावर काय लिहिलंय. तथास्तु. माणूस जो विचार करतो, जे ठरवतो, त्याला परमेश्वर तथास्तु म्हणत असतो. तुमच्या आयुष्याच्या कुठल्या पानावर काय लिहिलंय हे केवळ भगवंताला ठाऊक असतं आणि गुरुला. असं निरंजन आणि अंबिकाच्या आयुष्यात काय लिहिलंय हे आम्हाला ठाऊक आहे. अंबिका, आता मागे फिरायचं नाही हं. जे योग्य आहे तेच करायचं. सगळं सत्य सांगायचं, मग परिणाम काही असो. सांगितलं होतं, तोंड उघडाल तर परिणाम भोगायला लागेल. आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतात का? आता तुमचंच आयुष्य संपवतो. सरस्वती, आज जर यांना थांबवलं नाही तर आपण संपलो. स्वामी, स्वामी, त्या वहीमध्ये तथास्तु लिहिलंय, त्याचा अर्थ काय? तूच म्हणालीस ना, जे लिहिलंय तेच होणार आहे, तर मग सेवा आणि भक्ती काय करायची म्हणून. अरे तुम्हाला काय ठाऊक, तुम्ही जेव्हा देवाची सेवा आणि भक्ती करत असतात तेव्हा त्या बदल्यात देवाने कुठल्या पानात तथास्तु लिहून ठेवलंय ते. तुमच्या मनात जे आहे ते घडेल असं लिहून ठेवलंय. म्हणून निस्वार्थपणे भक्ती करत राहावी. कधी ना कधी तुमच्या आयुष्यात तथास्तुचं पान येतच. म्हणजे स्वामी, माझ्या मनात जे आहे ते सगळं घडेल. आज मला तथास्तु हा आशीर्वाद मिळेल. मिळाला की मगाशी रस्त्याने जात असताना तू काय म्हणालीस, देवा मला धनलाभ होऊ दे. मग देव तथास्तु म्हणाला आणि काय घडलं. स्वामी, हे आधी नाही का सांगायचं? अगं आधी आणि नंतर सगळं सोड, एक सवय लावून घे. कायम देवाला हे म्हणायचं की तुझ्या मनात माझ्याकरता जे आहे ते होऊ देत म्हणून. म्हणजे स्वामी देवा, विधात्यानं प्रत्येकाचं आयुष्य आधीच लिहून ठेवले, त्याचं सुखही, दुःखही आणि संकटही. पण एक कोळ मात्र त्याने रिकामी ठेवली आहे. कोणती देवा? प्रत्येक पानावर एक कोळ रिकामी असते आणि ती ओळ तुम्ही तुमच्या पुण्याच्या जोरावर भरू शकता. तुमची भक्ती, तुमची सेवा, तुमची निष्ठा ही त्या ओळीची शाई असते. आणि जेव्हा भक्त प्रामाणिक असतो तेव्हा ती ओळ गुरु स्वतः लिहितो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तुम्ही चूक करताय. चूक तर तुम्ही केलीत. आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होता. आम्हाला आमच्या भविष्यासाठी ते सगळं करावंच लागेल. संपला. आता कोणी कोणाला काही सांगणार नाही.
अहो अहो ते पहा, ते चालत येत आहेत. कसं शक्य आहे? संपूर्णच टाकतो. आता तुम्ही वाचणार नाही. अहो अहो मला ही भूताटकी वाटतीये. हे खरंच घडतंय की आपला भास आहे? अहो अहो ही स्वामींची लीला तर नाही ना? स्वामी, पापाची पुनरावृत्ती केली की परिणाम पुन्हा पुन्हा समोर येते. निर्दोषांवर हात उचलला हात खडखडते. सत्याचा काळ दाबला म्हणून श्वास तुमचा चालतो लागेल. ज्यांच्यावर आमची कृपा आहे त्यांना स्पर्श करण्याआधी तुम्हाला आमच्या न्यायातून जावं लागेल. बाबा तुम्ही रस्त्यात भेटलात आणि इतक्या घाईत आम्हाला घरी का घेऊन आलात? बाबा काही घडलंय का? तुम्हाला वाचवायला घेऊन आलाय. म्हणजे एका संकटातून वाचवण्याकरता तुम्हाला इथे घेऊन आलोय. संकट? कोणतं संकट? तुम्ही एक चूक करून स्वतःहून संकट ओढवून घेणार आहात. तुम्ही का जात नाही राजासाहेबांकडे? त्यांना का सत्य सांगत नाही आहात? जर त्यांना परस्पर कळालं तर ते तुमच्यावर संशय घेतील, मग संकट आहे. बाबा आम्ही आधी स्वामींना भेटायचं ठरवलंय. त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कसं जाऊ? हो, गुरूंची परवानगी न घेता पुढे पाऊल टाकणं आम्हाला योग्य वाटत नाहीये. बरं, एक काम कर, नदीचं चित्र काढायला घे. आत्ता आत्ता का? अगं तू काढ तर खरं, असं का सांगतो? बर. हा, पण त्याआधी एक काम कर, आधी नदीवर जा, नदी पहा आणि मग काढ. बाबा हो, त्याची गरज नाहीये. मला माहिती नदी कशी दिसते. मी न पाहता चित्र काढू शकते. स्वामींच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना प्रत्यक्ष जाऊन सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्यांना सगळं ठाऊक असतं. अगं जशी नदी कुठूनही निघाली तरी ती शेवटी समुद्राला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे तुम्ही कुठेही उभं राहून मनोमनी त्यांचं स्मरण केलं की ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचतेच. हे पहा, मी सुद्धा स्वामी भक्त आहे म्हणून सांगतो, भक्ती म्हणजे केवळ पायी तिथपर्यंत जाणं नाही, तर भक्ती म्हणजे अंतःकरणाने जोडलं जाणं. तुम्ही सत्याच्या बाजूने आहात ना, मग भीती कशाची? आम्ही स्वामींना मनोमन वंदन करून राजेसाहेबांना जे काही आहे ते सत्य सांगू आणि जो निर्णय असेल तो मान्य करू. हे पहा, मी सुद्धा स्वामी भक्त आहे म्हणून सांगतो, भक्ती म्हणजे केवळ पायी तिथपर्यंत जाणं नाही, तर भक्ती म्हणजे अंतःकरणाने जोडलं जाणं. तुम्ही सत्याच्या बाजूने आहात ना, मग भीती कशाची? आम्ही स्वामींना मनोमन वंदन करून राजेसाहेबांना जे काही आहे ते सत्य सांगू आणि जो निर्णय असेल तो मान्य करू.
प्रयत्न प्रामाणिक असतील तर गुरु कायम पाठीशी उभा असतो. याआधी तुमच्या वाटेत अनेक अडथळे आले, गरजेचे, भीतीचे, मोहाचे, आणि यापुढे येते. सत्याच्या वाटेत पहिली पायरी ही परीक्षेची असते. तेव्हा वाटतं अडथळे आले तरी घाबरायचं नाही, त्याला बळी पडायचं नाही. बाबा, पण कधी कधी मन डळमळतं. होणारच. मन म्हणजे वारा आणि श्रद्धा म्हणजे पाया. ज्याचा पाया श्रद्धेवर असतो त्याला कितीही मोठी वादळ आली तरी अडवू शकत नाही. मग आम्ही काय करावं? जो निर्णय घेतलाय त्यावर ठाम राहा, मागे वळू नका. जो सत्याच्या वाटेवर चालतो त्याच्या पाठीशी स्वामी कायम असतात. तुम्ही एकटे नाही आहात, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. हो, आम्ही ठाम राहू. अहो, ते दोघे जिवंत आहेत. आपण एवढं करूनही ते जिवंत आहेत. हो माहितीये. कुठल्याही क्षणी राजे साहेबांकडे जाऊ शकतात, त्यांना सगळं खरं सांगू शकतात. मग आपण संपलो. त्यांना अडवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. हो, मी विचार केलाय. माझ्या डोक्यात एक चाल आहे. अंबिकाला आपण थांबवू शकतो. काय विचार केलाय? अहो, हे काय आणि हे कधी झालं? हे कधी झालं? आई, बाबा, काय रे? ए घराला वाळवी कशी काय लागली? आता ही वाळवी सगळीकडेच लागली आहे. आम्ही काढत होतो, पण जितकी काढतोय तितकीच वाढत चालली आहे. पण असं कसं झालं? नेमकं कारण माहित नाही, पण एवढं मात्र नक्की, तू जे पाप करतो ना त्याचेच परिणाम असणार आहेत हे. घराला लागलेली वाळवी दिसते, पण मनाला लागलेली वाळवी दिसत नाही. हे बघ मुकुंदा, माझं ऐक. अजूनही स्वतःची चूक कबूल कर. राजे साहेबांकडे जा आणि सगळं खरं सांगून टाक. ते मी चुकूनही करणार नाही. आणि आता ते होणं शक्य नाहीये. उलट तुम्हीच आमची मदत करा. अरे काय बोलतोस तू मुकुंदा? तिची मुलगी आहे जिने चित्र काढलं, ती तुम्हाला गुरुस्थानी मानते. नाही, माझी कोणीही शिष्या नाहीये. ती राजे साहेबांना सगळं जाऊन सांगणार आहे. तुम्ही तिला थांबवा. नाही नाही नाही, मी हे करणार नाही. गुरुपदाचा गैरवापर करून खोटं बोलणार नाही, कधीही नाही. ठीक आहे, मग मी गळफास घेऊन स्वतःचा देह त्याग करतो. अहो, असं काय म्हणताय तुम्ही? हो, मग काय करू मी? तुम्हाला माझं आयुष्य संपलेलं बघायचंय ना, मग बघा. मी आत्ताच संपवतो. मुकुंदा, मुकुंदा, असा वेडेपणा करू नकोस. दार उघड मुकुंदा. बाळा, अरे काय करतोयस तू? दार उघड बघू. नाही, आता मला समजून काहीच उपयोग होणार नाही. अंबिका राजे साहेबांकडे गेली तर ती सगळं उघड करणार. मग राजे साहेब मला देहदंड देणार, आणि नाही दिला तर आयुष्यभराची बदनामी, अपमानाचं ओझं असं जगण्यापेक्षा मृत्यू हलका असतो. मुकुंदा, असं बोलू नकोस. अजून काहीही बिघडलेलं नाहीये. नाही बाबा, नाही बिघडलंय. तुमचं नाव, माझं नाव, आपल्या घराण्याची प्रतिष्ठा, या सगळ्याला बोट लागलाय.
आता तुम्हालाही माझी लाज वाटेल बाबा, तुम्हालाही माझी लाज वाटेल. नको रे असं बोलूस बाळा, मी आई आहे ना तुझी, माझं तरी ऐक ना. हे सगळं ना तुमच्यामुळे होत आहे. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, ते असह्य झालेत. जर त्यांना काही झालं ना, मी तुम्हाला माफ नाही करणार. अहो लोक तुम्हालाच दोष देतील मामांजी, स्वतःच्या मुलाला मरायला भाग पडलात असं म्हणतील. आणि माझं कुंकू हिरावलं त्याचं पाप तुमच्या माती असेलच. सरस्वती पोरी असं नको बोलूस का, काही होणार नाही त्याला. मुकुंदा असं लाजीरवाडं आयुष्य जगण्यापेक्षा हे आता संपवतो सगळं. थांब मुकुंदा थांब, आम्हाला मंजूर आहे. तू जे सांगशील ते आम्ही करू, पण असं काही वेडवाकडं करू नकोस. खरंच हो आम्हाला मंजूर आहे. मला माहिती होतं वडिलांच्या हृदयावर हा डाव नक्कीच बसेल. मुकुंदा बाबा चला आत्ताच आपण अंबिकाकडे जाऊया. तिला समजून सांगायला लागेल आणि तिला काय समजून सांगायचंय ते आत्ताच ठरवायला लागेल. आता दोघांची परीक्षा, शिष्याची आणि गुरुची. परीक्षेचा निकाल काय लागणार आहे दोघांच्या सत्वावर अवलंबून आहे. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंबिका, आता जास्त उशीर नको. आता जे सत्य आहे ते राजे साहेबांना सांगायचंच. हो, आपला स्वामींवर विश्वास आहे. राजेसाहेब जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असेल. आपण अंबिके आधी हे चित्र बघ. हे तर माझ्या गुरूंच्या शैलीतलं चित्र आहे. हे तुमच्याकडे कसं? माझ्याकडे कसं म्हणजे? अगं मीच हे चित्र काढलं म्हणून माझ्याकडे आहे. म्हणजे ह्या चित्राचे चित्रकार तुम्ही आहात, पण हे अशी चित्र राजवाड्यात असायची ना? राजवाड्यातली ती सगळी चित्र मीच काढली आहेत. म्हणजे तुम्ही माझे गुरुदेव आहात. मी तुम्हालाच गुरु मानून चित्रकला शिकले. तुमची चित्र पाहून मी रंग हाती घेतले. आणि तुम्ही आज इथे या क्षणाची मी केव्हापासून वाट बघते. कितीतरी वर्षापासून. यशस्वी भव. अगं माझ्यासारखं कोणीतरी चित्र काढते आहे हे पाहून मलाही समाधान वाटलं. गुरुवर्य, ते पहा भिंतीवरचं चित्र. हरवलेलं सापडतात, पण सापडताना सत्यही समोर येते. अंबिका, मी होतो तिथं.
स्वामी स्थानावरून ते चित्र अदृश्य झालं. आता समजतंय मला, जिचं चित्र होतं तिच्याकडे आलं. स्वामींनी न्याय केला. पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? कारण मुकुंदा माझा मुलगा आहे. झालं तुमचं बोलून झालं असेल तर आपण कामाचं बोलूया. हा, अंबिका, तू मला तुझा चित्रकलेतला गुरु मानतेस ना? हो गुरुवर्य. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. मी आज तुझ्याकडे गुरुदक्षिणा मागायला आलो आहे. गुरुवर्य, तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून जे मागाल ना ते द्यायला तयार आहे. माझी गुरुदक्षिणा ही आहे की मुकुंदाचं गुपित तू गुपितच ठेवावं, गुपितच ठेवावं, गुपितच ठेवावं, गुपितच ठेवावं, गुपितच ठेवावं. गुरुवर्य, तुम्ही हो, गुरुदक्षिणा हीच. मुकुंदाने जे केलं ते राजे साहेबांना कळू नये. ते गुपित तू तुझ्याकडेच ठेव. अहो पण हे तर गुरुचा शब्द पाळणं हा धर्म आहे शिष्याचा. ही कसली परीक्षा आहे? गुरुचा मान ठेवू की स्वामींच्या न्यायावर ठाम राहू? शिष्यावर अन्याय होत देतो तो गुरु नसतोच. अशी गुरुदक्षिणा मागून तू गुरु या पदाला लज्जित केलंयस गोवर्धन. स्वामी देवा, हे असं का केलं? तुम्हाला काय वाटलं अभ्यास केल्यावर? स्वामी अहो, ते फळ लागलं माझ्या डोक्याला. नेमकी कसली शिक्षा दिलीत मला? कविराज, बरं झालं मी चुकवलं ते. हा, पण वाईट वाटलं, नुकसान झालं, पण त्याला लागलं नाही ना. स्वामी, मला प्रसाद मिळाला. स्वामी देवा, मलाही प्रसाद मिळाला. तुम्ही दिलेलं फळ म्हणजे माझं भाग्य आहे. काय शिकलं यातून? यातून काय शिकण्यासारखं आहे? क्रिया एकच, फळ एकाच हातातून फेकला गेला, पण एकाला त्याची इजा झाली, एकाने ते चुकवलं आणि एकाला तो प्रसाद वाटला. नियती प्रत्येकाच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात हेच करत असते, पण तुम्ही त्यांना कसा प्रतिसाद देतात, कशी प्रतिक्रिया देतात, यावर त्यांचं पुढे काय होणार आहे अवलंबून असतं. म्हणजे देवा, त्या क्षणी आपण काय कर्म करतो किंवा काय निर्णय घेतो याच्यावर आपलं पुढचं नशीब ठरतं. म्हणजे देवा, सगळ्या गोष्टी आपल्याच हातात असतात की? बरोबर. योग्य कर्म आणि योग्य निर्णय हे दोन्ही असेल तर आमचा आशीर्वाद कायम पाठीशी असतो. पण स्वामी, गोष्टी इतक्या अचानक घडतात की कळतच नाही नेमकं काय करावं. हा, नेमकं कळत नाही काय करायचं ते. सगळा गोंधळ उडतो अशा वेळेस. मग गोंधळ मनातल्या भीतीचा परिणाम असतो.
भीती असते तेव्हा माणूस फळ चुकवतो आणि धैर्य असतं तेव्हा प्रसाद झेलतो. अंबिकाच्या आयुष्यात हेच घडलंय. तिला आता एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. शिवशंकर शंभा. गुरुवर्य, अहो हे काय मागणं आहे? अशी गुरुदक्षिणा तुम्ही कशी काय मागू शकता? चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं म्हणजे न्यायाला हरवणं नाही का? पुत्र प्रेमापोटी माझ्यातला गुरु हतबल झालाय. लेकाला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने नाही ऐकलं. माझी शिष्या ती कदाचित मला समजून घेईल अशी अपेक्षा आहे. गुरुवर्य, अहो गुरु म्हणून तुम्हीच तिला योग्य मार्ग दाखवायला हवा ना. स्वामींच्या बाबतीत अशी चूक तुम्ही तुमच्या शिष्याकडनं घडू द्याल? सांगा ना. आम्ही सर्व स्वामींची माफी मागू, हवं तर त्यांच्या चरणी पडू, पण राजे साहेबांच्या शिक्षेपासून आधी ह्यांना वाचवणं गरजेचं आहे. हो, मुकुंदाच्या बदनामी बरोबर माझीही बदनामी होणार. माझी प्रतिष्ठा, इतके वर्ष कमवलेलं नाव सगळं धुळीस मिळणार. त्या अपमानानंतर मी एक क्षणही जगू शकणार नाही. आमचं भवितव्य आणि आमचं आयुष्य आता तुझ्या हातात आहे अंबिका. गुरुवर्य, मी माझ्या पुढे असे हात जोडू नका. हे बघ अंबिका, एक बाई म्हणून, एक आई म्हणून माझं कुंकू, माझा संसार सगळं काही फक्त तुझ्या एका निर्णयावर अवलंबून आहे बघ. ठीक आहे, मी मुकुंद भाऊंची ही गोष्ट गुपित म्हणूनच ठेवे. अंबिका, अगं काय बोलतेस तू? धन्य आहेस तू पुरी. तूच माझी खरी शिष्य आहेस. धन्यवाद. धन्यवाद. स्वामी, स्वामी मला माफ करा. माझा नाईलाज आहे. आज गुरुच्या शब्दासाठी सत्य गिळली, पण तुमच्या न्यायावरचा विश्वास अजूनही तसाच आहे. कधी कधी धर्मासाठी घेतलेला निर्णयही मनाला पापासारखा पोचतो. नियतीने परीक्षा घेतली, त्यावर तिने प्रतिसाद दिला. आता हा निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काळ दाखवून देईलच. अंबिका, तुझ्यासमोर अनेक पर्याय होते, त्यातनं तू एक निवडलास. आता याचा परिणाम काय होईल हे तुला कळेल. एखादं फळ निवडलं की त्या फळाच्यात काय दडलंय हे ते फळ सोलल्यावरच कळतं. स्वामी देवा, तिने मनापासून निर्णय घेतलाय. तिचा हेतू चुकीचा नव्हता. ज्यांच्यामुळे तू हा निर्णय घेतला त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागणार. शिव